वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त शुअरिटी येईल की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये निवड होणार किंवा नाही होणार. ठीक आहे, तुमची शिक्षक भरतीमध्ये किंवा शिक्षक म्हणून निवड होणार आहे या गोष्टींकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. बघा, आपण लगेच व्हिडिओ स्टार्ट करतोय, पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलची निवड यादी घोषित होते. विदाऊट एंट्रीची फर्स्ट जी आहे ती लवकरच. तुम्ही शिक्षक होणारच आहे, त्यासाठी तुम्हाला 8 गोष्टी चेक करायच्या आहेत. त्या 8 गोष्टी कोणत्या आहेत बघा. सगळ्यात या 8 गोष्टी जर तुम्ही चेक केल्या व्यवस्थितपणे, ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित व पद्धतशीरपणे या 8 गोष्टी जर चेक केल्या, ठीक आहे, व्यवस्थित व पद्धतशीरपणे जर समजा तुम्ही 8 गोष्टी चेक केल्या तर जास्तीत जास्त शुअरिटी की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. ठीक आहे, आता इकडे बघा, इथे सुद्धा मी काही स्कोर लिहिला आहे, ते मी नंतर सांगतो. पहिले इकडे बघा, टेट स्कोर जो आहे, तुम्हाला तुमचा स्कोर चेक करायचा पहिले जो आहे तो. ठीक आहे, टेट स्कोर चेक करा, तुमचा स्कोर किती नाही. मी तुम्हाला काय लिहिलं ते सांगतो पहिले. टेट स्कोर, कास्ट, व्हॅकन्सी, खुला प्रवर्ग, आरक्षण, मीडियम, प्रिफरन्स, डिस्ट्रिक्ट आणि सब्जेक्ट. याच्यामध्ये बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा टेटचा स्कोर चेक करायचा आहे. समजा फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांचा स्कोर 90 असेल, काहींचा 80 असेल, काहींचा 110 आहे किंवा त्याच्या आसपास आहे, काहींचा 115 आहे, काहींचा 120, काहींचा 125 आहे किंवा काहींचा 130 असेल, काहींचा 135 असेल, काहींचा 145 किंवा 150 आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. तुमचा जो स्कोर असेल तो स्कोर अगोदर पहिले चेक करून घ्या की आपला स्कोर नेमका आहे कशामध्ये. ठीक आहे, कोणत्या स्कोरमध्ये येतोय आपला स्कोर, 115 येतोय किंवा 120 येतोय, हे चेक करून घ्या. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट काय करायची तुम्हाला, दुसरी गोष्ट ही चेक करायची की तुमची कास्ट कोणती आहे. समजा फॉर एक्झाम्पल 2-3 कास्ट लिहितो मी, बाकीच्या एवढ्या कास्ट लिहिता येणार नाही आपल्याला. ठीक आहे, तुम्ही तुमच्या कास्ट जी आहे ती घेऊ शकता. समजा फॉर एक्झाम्पल SC आहे, ST आहे, EWS आहे, OBC आहे, NT आहे, ठीक आहे, SCBC आहे आणि ठीक आहे एक्सेट्रा, एवढंच लिहितो. बाकी कास्टने वाल्याने समजून घ्या की त्यांची सुद्धा कास्ट यामध्येच आहे. तर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात ते लिहा. समजा फॉर एक्झाम्पल मी SC मध्ये येतो का किंवा मग मी ST मध्ये येतो ते बघा. तुमच्या कास्टनुसार व्हॅकन्सी किती बघा. समजा मी SC मध्ये येतो तर माझ्या कास्टसाठी, समजा फॉर एक्झाम्पल मी SC मध्ये येतो, माझ्या कास्टसाठी व्हॅकन्सी एवढे आहे, समजा 100 व्हॅकन्सीज आहेत. समजा मी ST मध्ये येतो तर माझ्या व्हॅकन्सीसाठी, माझ्या कास्टसाठी 1200 व्हॅकन्सीज आहेत. समजा मी EWS मध्ये येतो, माझ्या कास्टसाठी किती व्हॅकन्सीज आहेत, 900 व्हॅकन्सीज आहेत. समजा फॉर जे काही असेल ते. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या कास्टच्या व्हॅकन्सी काढा किती आहे किती नाही, हे तुम्हाला माहिती आहे तुमच्या कास्टसाठी किती व्हॅकन्सी आलेले आहे. कारण की आपण ज्यावेळेस जाहिरातींना प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस आपल्याला जाहिराती दिसल्या होत्या आणि आपल्या कास्टसाठी किती ठिकाणी आपण पात्र आहे त्या जाहिराती आल्या, त्याच्यानुसार आपल्याला ती आकडेवारी कळते. तर तुमच्या कास्टसाठी किती व्हॅकन्सी आहे ते बघा. ठीक आहे, आता नंतर काय बघायचं तुम्हाला, तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी ज्या जागा आहेत त्याच्यासाठी पात्र आहे किंवा नाही. तुम्ही या जागेसाठी एलिजिबल किंवा पात्र आहात का. खुल्याच्या ज्या जागा होत्या खुल्या प्रवर्गाच्या, जवळपास 32% जागा ज्या आहेत खुल्या प्रवर्गाला गेलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे या ज्या 32% जागा आहे याच्यावर सुद्धा तुम्ही पात्र आहात. जर तुम्ही खुल्याचा जो क्रायटेरिया आहे तो जर फुलफिल करत असाल तर त्यावेळेस तुम्ही खुल्या जागेसाठी सुद्धा पात्र आहात, कास्टच्या जागेसाठी सुद्धा आणि खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा तुम्ही पात्र आहे. तर मग त्यावेळेस तुम्हाला खूपच छान आहे. महिलांना तर अजून चांगलं आहे. महिलांना कास्टच्या जागा प्लस कास्टमध्ये वुमन रिझर्वेशनच्या, ओपनच्या जागा, ओपन जनरलच्या आणि ओपन फिमेलच्या जागा, दोन्ही 4 ठिकाणी महिला ज्या आहेत पात्र आहेत. तर महिलांनी बघायचं आणि पुरुषांनी सुद्धा व्यवस्थितपणे बघायचं या गोष्टी. तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहे, ओपन मधल्या जागेसाठी सुद्धा तुम्ही पात्र आहे का. ठीक आहे, मग ओपन मधल्या जेवढ्या काही जागा असतील 1400-1500 जागा ज्या आहेत त्या, ठीक आहे, 1400 किंवा 1500 ज्या काही असतील, 2000, 3000, 5000 जेवढ्या जागा असतील तेवढ्या. आता या सगळ्या जागा आहेत, कधी 4-5 हजार सुद्धा असू शकतात हा, ज्या काही असतील नसतील त्या. आपण एक रॅन्डम फिगर धरली. ठीक आहे, नंतर बघायचं तुम्हाला आरक्षण आहे का आपलं. टेटचा स्कोर बघितला, कास्ट बघितली, आपल्या कास्टला व्हॅकन्सी किती आल्या होत्या, नंतर खुला बघितला, खुल्यामध्ये आपण पात्र आहे का, नंतर आहे आरक्षण, आपलं आरक्षण आहे किंवा नाही. समजा फॉर एक्झाम्पल कोणी दिव्यांग असू शकतं, कोणी महिला आहे, कोणी समजा खेळाडू आहे, कोणी समजा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहे किंवा प्रकल्पग्रस्त आहे. तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण घेतलेलं आहे का हे बघून घ्या. ठीक आहे, हे आरक्षण सुद्धा तुम्हाला मदत करणार तुमच्या स्कोरसाठी. आरक्षण आहे, तुम्हाला स्कोर खूप कमी लागणार आहे. ठीक आहे, आरक्षण आहे किंवा नाही ते बघून घ्या. नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो मीडियमचा.
तुमचं मीडियम कोणतं आहे? मराठी आहे. कॉम्पिटिशन थोडी आहे, स्पर्धा करावी लागेल स्कोरनुसार. नंतर तुमचं मराठी नसेल इंग्लिश मीडियम असेल, इंग्लिश नसेल हिंदी असेल, हिंदी नसेल उर्दू मीडियम असेल, ठीक आहे. उर्दू नसेल एखादं कन्नड मीडियम असेल कोणतंही, तर तुमचं जे काही मीडियम असेल ते खूप महत्त्वाचं आहे. ते मीडियमसुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. नंतर सगळ्याच वर्गासाठी 1 ते 5, 6 ते 8, 9, 10, 11, 12साठी. नंतर प्रिफरन्स जे आहेत ते प्रिफरन्स तुम्ही दिलेत, पण योग्य पद्धतीने दिलेत का? सर्व प्रिफरन्स जे होते 100 होते विदाऊटसाठी, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी होते 100, प्लस विथ इंटरव्ह्यूसाठी होते 50. यामुळे आपल्याला होते 150 प्रिफरन्स होते. ती 150 प्रिफरन्स तुम्ही योग्यपणे दिलेत का? समजा तुमचा स्कोअर खूपच कमी आहे, 115, 120, 110 आहे, तर त्यावेळेस तुम्ही विदाऊटचे 100 पूर्णच्या पूर्ण, विथ इंटरव्ह्यूचे 50, 150 प्रिफरन्स योग्य पद्धतीने द्यायला हवे होते, ठीक आहे. आता डिस्ट्रिक्ट, जे डिस्ट्रिक्ट तुम्हाला माहिती आहेत की ते खूप महत्त्वाचे आहे, ज्याच्यामध्ये खूप कमी मेरिट लागतो, तर अशा जिल्ह्यांची निवड करायची. सर्व जिल्हे नावं लिहित नाही मी जिल्ह्यांचे, तुम्हाला माहिती आहे कोकण विभाग आहे किंवा गडचिरोली, चंद्रपूर किंवा बाकीचे आहेत, गोंदिया, भंडारा, तर सर्व जिल्हे ज्यामध्ये मेरिट कमी लागतो. आता मेरिट कमी लागतो हे कशाहून कळणार आहे? सोपी आयडिया आहे. मागच्या वर्षी लिस्ट बघायची 2022ची, 2022-23ची लिस्ट बघायची. या लिस्टमध्ये ज्या झडपीचा किंवा ज्या जिल्हा परिषदांचा मेरिट, मग तो मनपाचा, नपाचा असेल, कशाचा असेल, खूप कमी होता, त्या ठिकाणी जास्तीत जास्त पॉसिबिलिटी की यावर्षी सुद्धा तिकडेच मेरिट दरवर्षी कमी असतो. 2017च्या भरतीमध्ये, 2022च्या भरतीमध्ये, तर ते जिल्हे निवडायचे आणि त्यांना आपण प्रिफरन्स द्यायचे होते. ते जिल्हे आपण निवडलेत का? आणि सगळ्यात शेवटी तुमचा सब्जेक्ट, समजा उदाहरणार्थ समजा फॉर एक्झाम्पल आपण 6 ते 8चीच गोष्ट घेऊ, तुम्ही 9वी 10वी सुद्धा घेऊ शकता, 11वी 12वी सुद्धा घ्या. जो काही सब्जेक्ट असेल तो बायो, केमिस्ट्री, फिजिक्स किंवा अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र जे काही असतील ते. तर मॅथ सायन्स आहे समजा 6 ते 8साठी, किंवा काहींचं सोशल सायन्स आहे, तर यानुसार. आता हे कसं चेक करायचं बघा, मी सांगतो तुम्हाला. केलं आपण हे सगळे कामं 8च्या 8. ओके, आता बघा समजा फॉर एक्झाम्पल टेटचा स्कोअर बघायचा आहे, एवढा स्कोअर आहे. कास्ट आहे माहीत आपल्याला किती, का आपल्या कास्टसाठी किती जागा आहे, खुल्यासाठी पात्र आहे आपण, आपलं आरक्षण आहे किंवा नाही, मीडियम, प्रिफरन्स, डिस्ट्रिक्ट आणि सब्जेक्ट. आता बघा समजा फॉर एक्झाम्पल तुमचा स्कोअर 100 आहे. किती स्कोअर आहे? 100. वरून यायचं का खालून वर सुरू करायचं की वरून खाली यायचं? ठीक आहे, वरून खाली येऊ आपण. समजा 130 स्कोअर आहे तुमचा, 130 स्कोअर असल्यानंतर हा स्कोअर सिक्युअर आहे की तुम्हाला वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8 या दोन्हीपैकी कोणती जागा मिळू शकते तुम्हाला, वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8ला. 130 प्लस स्कोअर असला तर 6 ते 8ला सुद्धा मॅथ सायन्स, सोशल सायन्स नाही, मॅथ सायन्स. आता दुसरं, जर 130 वाले सिक्युअर्स आहे जवळपास, 130 प्लस ज्यांचा स्कोअर येते 120 जर तुमचा स्कोअर आहे, तुम्ही ऑल महाराष्ट्राला जेवढ्या काही जागा होत्या 150 प्रिफरन्स ते सर्व दिले, विदाऊटसाठी 100 दिले आणि विथसाठी 50 दिले. 100चंच काम आहे आपल्याला. जर तुम्ही 100 दिले आणि ते योग्य पद्धतीने दिलेले असले तर 120 मार्कवर किंवा 120 पेक्षा जास्त मार्क असतील तुमचे, 122, 123, 124, तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी होते 130 किंवा 120 मार्क असल्यानंतर, ठीक आहे. आता इकडे बघा, ज्यांचा स्कोअर समजा 110च्या समोर आहे, 110, 12, 15, 16, आता जास्तीत जास्त विद्यार्थी इथं असतील 110, 115, 116, 17, तर तुम्हाला जास्त या विद्यार्थ्यांना चिंता आहे किंवा काळजी आहे की आपण लागणार किंवा नाही लागणार. तर त्यावेळेस काय करायचं, समजा माझा स्कोअर 116 आहे, 110च्या समोर आहे की नाही, 116 आहे, मग माझा स्कोअर तर जेमतेम आहे. मग माझ्या कास्टमध्ये व्हॅकन्सी किती आहे? माझी कास्ट समजा SC आहे. कोणती कास्ट आहे? SC. बघा मी सांगतो इथे तुम्हाला, 116 स्कोअर, SC कास्ट आहे, खुल्या प्रवर्गासाठी मी पात्र आहे, ठीक आहे. नंतर आरक्षण नाही आहे माझं, समजा फॉर एक्झाम्पल आरक्षण नाही आहे. मीडियम माझं मराठी मीडियम आहे किंवा उर्दू मीडियम असेल तर तुम्ही उर्दू लिहा, इंग्लिश असेल तर इंग्लिश लिहा. आणि नंतर प्रिफरन्स पूर्ण दिले किंवा व्यवस्थित दिले का ते याला टिक मार्क करा. आणि नंतर डिस्ट्रिक्ट कोणते आहेत, जे जिल्हे हवे होते तेच निवडले, यस करा. आणि सब्जेक्ट माझा मॅथ सायन्स आहे, ठीक आहे, मॅथ सायन्स आहे माझा 6 ते 8साठी. तर तुम्हाला बघा SC कास्टमध्ये, आणि तुम्ही मेल आहात किंवा फिमेल आहे, इथं तर माहिती आहे तुम्हाला मेल आहे काय फिमेल आहे, ते सुद्धा लिहून घेऊ शकता तुम्ही. SC मेल किंवा SC फिमेल आहे समजा, तर SC फिमेल 116 मार्कवर मराठी मीडियमसाठी, मॅथ सायन्ससाठी, वर्ग 6 ते 8साठी TET परीक्षा पास आहे तुम्ही, तर वर्ग 6 ते 8ला तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं सिलेक्शन करायचं आहे, तुम्हाला तुमचे मार्क्स काढायचे आहेत. टेटचा स्कोअर, परत सांगतो, टेटचा स्कोअर, आपल्या कास्टसाठी किती व्हॅकन्सीज आहेत,
खुल्या प्रवर्गासाठी आपण पात्र आहे का, आपल्याला आरक्षण आहे किंवा नाही, आरक्षण असेल तर खूपच फायदा आहे, याच्यापेक्षा मार्क कमी होतात. नंतर मीडियम आहे का, आपलं प्रिफरन्स आहे का आपण दिलेले, डिस्ट्रिक्ट कोणते आहेत आणि सब्जेक्ट कोणते आहे. ठीक आहे. आणि इथं बघा खाली, जर तुमचा स्कोअर 100पेक्षा खाली आहे, 100 किंवा 100पेक्षा खाली आहे, 100च्या वर 102 103 आहे समजा, किंवा 105 आहे, किंवा 97 98 आहे. ठीक आहे. 100च्या खाली इथं लिहितो वाटल्यास, बिलो 100 बिलो ज्यांचा स्कोअर आहे त्यांच्यासाठी काय, तर त्यांनी काय करायचं, तुम्हाला आरक्षण कंपल्सरी पाहिजे. 100 किंवा 100च्या आसपास असले, 100च्या खाली किंवा 100च्या वर, तर रिझर्वेशन आणि कास्ट हे खूप महत्त्वाचे आहे. तुमचं आरक्षण असलं पाहिजे, किंवा आरक्षण नसेल तरी चालतं, फक्त तुमच्या कास्टला स्कोप असला पाहिजे, तुमच्या कास्टमध्ये वॅकन्सी चांगल्या पाहिजे तुमच्या कास्टमध्ये, आणि तुमची कास्ट अशी पाहिजे ज्याच्यामध्ये मेरिट कमी राहतो. EWS असेल, ST असेल, किंवा बाकीचे इतर प्रवर्ग, तर त्यानुसार तुम्हाला विचार करायचा आहे. शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे. कळल्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी कळल्या का, या 8 गोष्टी चेक करा. या 8 गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल की शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे. या 8 गोष्टी व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये चेक करा, आणि लवकरच निवड यादी सुद्धा घोषित होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की निवड यादी कधी लागणार आहे, निवड यादीचं कामकाज जे आहे ॲक्च्युली फायनलाइज झाले जवळपास. निवड यादी कधीही कोणत्याही क्षणी लागू शकते, त्याच्यामुळे असं विश्वास नका ठेवू कोणत्याही निवड यादी आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल, काहीच नाही. निवड यादी एनी हाऊ कंडिशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मनामध्ये आलं की ज्या दिवशी लावायची त्या दिवशी लावतील. आज लावायचे असले तर लावतील संध्याकाळी, किंवा उद्या सकाळीपर्यंत, किंवा उद्या संध्याकाळपर्यंत सुद्धा लागू शकते. ठीक आहे. असं कंपल्सरी नाही की निवड यादी 30-31 तारखेपर्यंत लागेल, असं काही नाही आहे. त्यांच्या मनामध्ये आलं तर निवड यादीचं काम जवळपास फायनलाइज झालं आहे. फक्त आता त्यांना जी वरिष्ठ लेवलवरची जी कामं असतात, निवड यादी प्रसिद्ध करायची, किंवा मग आयुक्त कार्यालयामार्फत ज्या काही गोष्टी असतील त्या करायच्या असतील, तर त्या कामकाज केल्यानंतर, त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिनला, किंवा ते निवड यादी पवित्र पोर्टलला अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये दिसेल रेकमेंडेशन स्टेटस काय आहे तुमचं, तुम्ही रेकमेंडेड झालेला आहात किंवा नाही, हे तुम्हाला तुमच्या लॉगिनला गेल्यानंतर दिसेल. आणि सर्व जाहिरातीमध्ये मेरिट लिस्ट ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस तुमच्या त्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे का ते सुद्धा तुम्हाला कळतं. घाबरून जायचं नाही. जर समजा आपल्याला आपल्या लॉगिनमध्ये नाव नाही दिसलं तरी सुद्धा ती मेरिट लिस्ट असते, त्याच्यामध्ये जर नाव असलं आपलं तरी चालते. 2 ठिकाणी आपल्याला रिझल्ट चेक करता येतो. एक म्हणजे मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आहे का बघा, आणि दुसरं म्हणजे आपल्या लॉगिनमध्ये गेल्यानंतर रेकमेंडेशन स्टेटस आहे का बघा. मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आलं, समजा ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांनी जर यादी नाही लागली तरी सुद्धा तुम्हाला हे कळतं. म्हणजे जिल्ह्यानुसार तर लागणार आहे की नाही, झडपीची यादी लागते, मनपाची लागते, नपाची लागते, त्यामध्ये तुमचं नाव बघा. पण त्यामध्ये खूप वेळ लागेल तुम्हाला नाव बघायला. तर तुम्ही काय करू शकता, सरळ तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉगिन करायचं, नाव बघायचं. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लवकरच निवड यादी प्रसिद्ध होईल. हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. ठीक आहे. आणि तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये क्लिअर. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.